नमस्कार, मी विनायक. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पावसाळा अगदी तोंडावर आलेला आहे, पण पावसाळ्यानंतर म्हणजे हिवाळा असेल, उन्हाळा असेल, कधी कधी आपल्याला अगदी भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. पण या पावसाळ्यात आपण कोणत्या गोष्टी करू शकतो, आपण या पावसाच्या पाण्याचं नियोजन कसं करू शकतो की हे पावसाचं पाणी आपल्याला संपूर्ण वर्षभर टिकवता येईल, राखून ठेवता येईल, याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. हा एक सगळ्यात सोपा मार्ग आहे पावसाच्या पाण्याचं नियोजन. याचबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे आजच्या आपल्या टॉक टाइम मध्ये. पावसाचं पाणी कसं राखून ठेवायचं, त्याचं नियोजन कसं करायचं, याचबद्दल आज आपल्याशी बोलणार आहेत जलसंकलक नंदन मुणगेकर. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. आपल्याला बोलायचं आहे की काय नेमक्या सगळ्या पद्धती असतील. तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. जर तुम्हाला सुद्धा सरांना काही प्रश्न विचारायचे आहेत, आम्हाला फोन करा. आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022-668-99263. नंबर पुन्हा एकदा सांगतो, 022-668-99263. तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. पण सर, आपण सुरुवात करूयात. पावसाच्या पाण्याचं नियोजन. खरं तर पाऊस अगदी तोंडावर आलेला आहे. आता कधीही पावसाला सुरुवात होईल, पण काय इतकं महत्वाचं असतं या पाण्याचं नियोजन करायचं सर? साधारणतः आपण बघता की मुंबई सारख्या ठिकाणी दिवसातनं फक्त 4 तास पाणी येतं पाईपातनं. आपण ते पाणी भरून ठेवतो आणि उरलेले 20 तास वापरतो. अगदी बरोबर हीच तर आहे की पावसाळ्यात 4 महिने पाऊस येतो. तो असा उतारावरनं निघून जर का समुद्राकडे गेला तर समुद्रात पडल्यानंतर त्याचा काही वापर होतो, काही उपयोग करता येतो, खारा होतो. तर हे पाणी थांबवणं, ते मुरवणं आणि ते मुरवून झाल्यानंतर पाण्याची भूजल पातळी वाढवणं आणि पावसाळ्यानंतर हे परत वापरणं, हा त्याचा साधा सोपा हे आहे. आणि गंमत म्हणजे ही काय आजची संकल्पना नाही, अगदी रामायणापासून हे करतायत. रामायणात दंडकारण्यात श्रीराम गेले होते, त्यावेळी ते ऋषी अत्रींच्या आश्रमात गेले. तिथे ऋषी अत्रींची पत्नी अनुसया हिने सीतेला हे याचं ज्ञान द्यायला. म्हणजे हा एवढा जुनापासून आहे, पण ह्याच्यात काय नवीन नाही आहे. अगदी म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग असं आपण त्याला आत्ताच्या भाषेत म्हणतो. बरोबर आहे. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची खऱ्या अर्थानं आता गरज आहे. कारण आता आपण पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची टंचाई जाणवते. जसं तुम्ही म्हणाला 4 तास पाणी येतं, पण ते सुद्धा अनेक ठिकाणी अगदी रडत रडत पाणी पुरवलं आपल्याला जातं. आणि उन्हाळ्यात सगळ्यात जास्त याची टंचाई आपल्याला आता पण आपण बघितलेली आहे. काय काय करता येतं हे पावसाचं पाणी आपल्याला जर साठवायचं असेल, या पावसाच्या पाण्याचं नियोजन करायचं असेल तर काय करायचं? आता सांगतो, हे जे पावसाचं पाणी पडतं, आपण पहिल्यांदा ग्रामीण भाग बघू. ग्रामीण आता तुम्हाला सांगतो, डोंगर म्हणजे काय बघा. आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या श्लोकांमध्ये किती सुंदर सांगितलंय, समुद्र वसने देवी पर्वत असताना मंडले. पर्वताला स्तनाची उपमा दिली आहे. आई जशी आपल्या बाळाला वाढवते, तसं ही पृथ्वी आई आपल्याला सगळ्या निसर्गाला वाढवते. तर हे पाणी कुठे पडतं? डोंगरावर पडतं. डोंगर काय करतो? पाणी शोषून घेतो आणि नंतर तो झरे, नाले, नद्या असं पाणी देतो. आता काय झालंय, त्या तिकडे डोंगरावरची वृक्षतोड होते. वृक्ष तोडली की त्याची मुळं असतात, मुळं माती धरून ठेवतात, ती निघून जातं. त्यामुळे काय होतं, पाणी खालती येताना ते जोरात येतं, येताना माती घेऊन येतं, सॉइल इरोजन. आणि मग त्या डोंगराचं हिरवे पण जातं आणि ते उघडा बोडका दगडी. मग आता पाणी येणारच नाही, पकडू शकतच नाही. मग हे पाणी मिळणार कसं? तेव्हा सर्वप्रथम ग्रामीण भागात वृक्षराई वाढवणे. ओके. त्याच्यानंतर कंटूर बंडिंग म्हणजे समांतर चर खोदणे. पाणी हे जोराने जात आहे ते त्याचं थांबवणे, म्हणजे पाण्याला सुद्धा थोडा अडथळा निर्माण करायचा. धावतं पाणी चालतं करा, चालतं पाणी बसतं करा. म्हणजे हे जे पाणी घरंगळत जोरात जातं ते थांबवणे. ते थांबवल्यामुळे काय होतं, ते हळूहळू पोटात मुरायला लागतं डोंगराच्या. त्याला ते कंटूर आहेत, त्याच्यावरती झाडं लावा की त्याप्रमाणे त्यावरती ते सगळे बांध ते घट्ट धरून ठेवते. चर खोदायचे. चर खोदायचे, कंटूर बंडिंग त्याला. नंतर असे हे अनेक कंटूर झाले की तिथं एका ठिकाणून नाल्याला तुम्ही बंद घाला की कुठच्याही योगे त्या पाण्याचा वेग कमी करा आणि ते मुरवा. जर का ते मुरवलं तर ते पावसाळ्याच्या नंतर आपल्याला होईल, तर तो डोंगर पाण्याने संपृक्त होईल किंवा ती जमीन ज्या ठिकाणी केलं ते हे संपृक्तीकरण करणं हेच खरं वर्षा जलसंधारण. पण सर, ज्या वेळेस आपण म्हणतो की जलसंधारण करायचं आहे, आपल्याला पाणी मुरवायचं आहे, पण पाणी मुरवायचं कुठे? मग ती जागा
ती जमीन आपल्याला कळणार कशी की या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे, मग आपण इकडे हे पाणी मुरवू शकतो, मग आपण पाणी मुरवायचं कुठे आणि कसं करायचं? हा अतिशय सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. कारण इथेच जो वरच्या त्याचा त्याच्या ज्ञानाचा कस लागतो. जर का एखादं मी इंजेक्शनचं उदाहरण घेतलं, जर का इंजेक्शन घेतलं आणि तुमच्या कपाळावरती टोचलं तर ते कपाळावरती तुम्हाला लागेल, कारण कपाळामध्ये ते इंजेक्शनची सुई घुसणार नाही. अगदी तुमच्या शिरेमध्ये दिलं तर तुम्ही 2-3 मिनिटात स्वर्गवासी व्हाल. पण ते मसलमध्ये दिलं तर ते इंजेक्शन बरोबर काम करेल आणि तुम्ही बरे व्हाल. तसं हे पाणी कुठे मुरवायचं ह्याच्यासाठी काही बेसिक नॉलेज असायला पाहिजे. म्हणजे ती जमीन रिसेप्टिव्ह असायला पाहिजे. अगदी. जर का एखादा बेसाल्ट असेल तर बेसाल्टला त्याला कुठे म्हणजे त्याला क्रॅक आहे का, त्या क्रॅकमधलं पाणी आपण आतमध्ये भूगर्भात मुरवू शकतो का, त्याच्या खालती भूगर्भासाठी एक पोकळी आहे का, या गोष्टीचा ज्ञान असतं. म्हणजे जमीन भूगर्भ, मी स्वतः एक भूगर्भशास्त्रज्ञ आहे. म्हणजे कशा कशा प्रकारची जमीन, आणि त्याच्यामध्ये अगदी तुम्ही वाळूमध्ये सुद्धा करू शकता. वाळूमध्ये सुद्धा समुद्रापासून 50 फुटावरती, आता तुम्ही माहीम ते वरळी या भागात गेलात तर तिकडे कमीत कमी तुम्हाला 2-3 हजार रिंग वेल्स नावाचा प्रकार कळेल. म्हणजे जशी जमीन तसं प्रकारची तुम्ही वर्षा संकलनासाठी केलेल्या जागा. म्हणजे ते असं आता डोंगरावरती केलं तर डोंगरांवरती त्या जिथे क्रॅक्स असतात तिथे बोर करून त्याच्यामध्ये पाणी मुरवणं. म्हणजे हॉर्सेस फॉर कोर्सेस, जशा जागा तशाप्रमाणे त्याचे पाणी साठवायचे प्रकार. अगदी. आणि या पद्धती ज्या आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. पण पहिला फोन आलेला आहे, सुभाष जाधव आहेत नांदेडवरनं. विचारा सुभाष. हा, नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. हो, नमस्कार साहेब. मी आपल्या शेतामध्ये पाणी कालवा आहे मोठा, पाणी ते वाहून जाते साहेब. त्याच्याकरता त्या बाजूला कसं करायचं काय नाही त्याच्याकरता लावलं साहेब. आता तुमचा नंबर बघल्या. ठीक आहे, ठीक आहे. तुमचा प्रश्न कळला सुभाष. त्यांच्या शेतात एक कालवा आहे, पण ते पाणी कसं साठवायचं, तो वाहून जात आहे सगळं. तर त्यांना हे विचारायचं की मी ते पाणी साठवू कसं, काय करू? म्हणजे कालवा आहे म्हणजे पाणी आहे बाजूला. अगदी. म्हणजे एका थोडक्यात सांगायचं म्हणजे देणाऱ्याचे हात हजार, दुबळी माझी झोळी. म्हणजे हे जे पाणी येत आहे, मग हे पाणी काय करायचं, तुमच्या शेतामध्ये एखादा स्लोप प्रमाणे खोल खड्डा आहे का, तो खोल खड्डा खणायचा. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी थोडी जुजवी माहिती काढून ते तिथे पाणी मुरेल का याची आपण आधी चौकशी करायची. नंतर हे कालव्याचं पाणी आहे, हे कालव्याचं पाणी त्या खड्ड्यात, शोष खड्डा त्याला आम्ही म्हणतो, त्याच्यामध्ये हे मुरवत ठेवायचं. म्हणजे कालवा जो असतो त्याला सगळ्या बाजूनी बांधलेलं असतं, त्याच्यामधनं जमीन पाणी मुरत नाही. पण कालव्यातलं पाणी घेऊन याला शेततळी म्हणतात. तसं शेततळी तयार करायची, शेततळी, आणि त्याच्यामध्ये पाणी मुरवत ठेवायचं. आणि एकदा का हे पाणी संपृक्त झालं त्या तळ्यामध्ये की तलाव भरतो, आणि त्याच्यानंतर ज्यावेळी पाणी येतं कालव्यातनं त्यावेळी ते पाणी घ्यायचं आणि त्या तलावातलं ते पाणी करायचं. म्हणजे याला शेततळी अशी संकल्पना आहे, आणि त्याच्यामध्ये कालव्यातलं पाणी तुम्ही घेऊ शकता. अगदी. शेततळीचा हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. रमेश दातीर आहेत अहमदनगरवरनं. विचारा रमेश. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी रमेश दातीर, बोला. वाघोली तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर. रमेश, तुमचा प्रश्न विचारा. तो माझा प्रश्न असा होता सर, पावसाचं पाणी कोणकोणत्या स्वरूपात म्हणजे कोणकोणत्या पद्धतीने साठवता येऊ शकतं? ठीक आहे. पावसाचं पाणी कसं कसं कोणकोणत्या पद्धतीने साठवता येऊ शकतं, एकदम बेसिक प्रश्न आहे पण त्यांचा, आणि अत्यंत महत्वाचा आहे. बरोबर आहे. अहमदनगर म्हणजे हा खरं म्हणजे अक्षरशः बेसाल्ट दगड असलेला भाग आहे, आणि ह्या भागात पाऊस पण कमी पडतो आणि पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी आहे. सर्वप्रथम आता जे हार्वेस्टिंगचे 2 प्रकार आहेत. एक तर छपरावरनं पडणाऱ्या पाण्याचं नियोजन. छपरावरचं पाणी पंधळाने घेऊन ते आपण, आता जे पावसाचं पाणी सगळ्यात शुद्ध असतं. अगदी. ते पाणी तुम्ही घेतलं, ते फिल्टर केलं आणि जर का टाकीमध्ये ठेवलं तर ते पाणी अक्षरशः पिण्यासाठी सुद्धा वापरता येतं. म्हणजे निदान पावसाळ्यात सरी आपल्या घरच्या बायकांनी पायपीट करून महिलांवरती जाऊन पाणी आणणं हे तरी स्वतः 4 महिने करू शकतात. हा झाला म्हणजे छपरावरनं पडणारं पाणी. आता ते जमिनीवरती पाणी पडतं. आता यांच्या ज्या जमिनी आहेत ह्या दगडाळ असल्या तरी त्या जमिनीमध्ये कुठेतरी क्रॅक्स असतात किंवा फिशर्स असतात. हे पाणी हे नेऊन गंमत म्हणजे आपल्या जागेत पडणारं पाणी हे बाहेर जाऊ न देणं हा पहिला उपाय झाला. आणि ते पाणी कुठे, आता कसं असतं याच्यामध्ये आपली जागा, त्या जागेचं क्षेत्रफळ आणि त्या भागात पडणारा ॲव्हरेज रेनफॉल म्हणजे अगदी पावसाचं प्रमाण, आणि त्याला जर का किती दिवस, आता 80 दिवस पाऊस पडतो, 80 दिवसांनी जर का भागलं तर त्याचं गुणोत्तर एका दिवसाला किती पाणी पडतं. आणि ते पाणी ठेवण्यासाठी त्यांनी जर का एखाद्या टाकी खणली जमिनीमध्ये
असा, आणि जर का ते पाणी ठेवलं तर ते पाणी आणि ते पाणी हळूहळू मुरतं आणि ते मुरेल अशा ठिकाणी, आणि मग समजा अशा ठिकाणी त्यांनी जर का बोर घेतला आणि ते पाणी त्याच्यामध्ये मुरवलं तर हे पाणी जे आतमध्ये जाऊन मुरेल ते पाणी त्यांना नंतर वर्षभर परत वापरता येईल. अगदी. नाशिकवरनं पुढचा फोन आहे. सुमंत पुजारी आपल्या बरोबर आहेत. विचारा सुमंत. हा हॅलो, गुड आफ्टरनून सर. सुमंत पुजारी बोलतोय. नमस्कार, मी बोला. म्हटलं की आपल्या पावसाळ्यात जे गढूळ पाणी येतं त्याच्यावर ते आपण शुद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे, आणि क्लोरीन मध्ये काही काही ठिकाणी नदीतनं आपलं टाकीतनं पाणी क्लोरीनचं येतं, ते आपण असं गुळणा करायला वगैरे वापरलं पाहिजे का? अच्छा, गढूळ पाणी जे असतं त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, आणि मग त्यांचा प्रश्न होता तो म्हणजे टाकीतल्या पाण्यामध्ये क्लोरीन असतं, तर त्या पाण्याचा आपण वापर सर्वसाधारणपणे केला पाहिजे की नाही? सर्वप्रथम उत्तर देतो गढूळ पाण्याविषयी. हे गढूळ पाणी जे काही येतं ना, ते येताना टाकीमध्ये पडताना त्याच्यामध्ये आपण घरातला फिल्टर बघितला तर त्याच्यामध्ये गाळणी असते, ॲक्टिवेटेड कार्बन असतो. तसाच सर्वप्रथम वाळूची गाळणी, म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे एका भागामध्ये वाळू ठेवली, जाड वाळू. तर जाड वाळू आहे ना, हे सगळं त्यातले फिल्टरचं हार्ड पार्ट काढून टाकतं. अगदी. त्याच्यानंतर कोळशाचा फिल्टर ठेवा. कोळसा काय करतो, त्याचा रंग आणि वास काढून टाकतो. आणि तिसरं काय असतं, लाईम म्हणजे चुना काय करतो, त्यातले जंतू मारून जातो. ओके, तर ह्या तिघांमध्ये पाणी फिल्टर होऊन मगच ते टाकीमध्ये पडतं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा क्लोरीन असेल किंवा क्लोरीनची त्याला आवश्यकता नाही, त्याच्यावरनं जर का तुम्ही तुरटी फिरवलीत किंवा तुरटी टाकली तर सगळा स्लज त्यातला खालती बसतो आणि वरनं पाणी सुंदर पाणी मिळतं. साधा उपाय करायचा हा. तुरटी घ्यायची आणि तुरटी फिरवायची की अगदी. आपल्याला एक स्वच्छ पाणी आपल्या हातात मिळतं. Yes. ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे. काय नेमक्या पद्धती आहेत ज्यामुळे आपल्याला कळेल की माझ्या जमिनीमध्ये इकडे पाणी आहे का, किंवा माझ्या जमिनीमध्ये पाणी कुठे मला मुरवता येईल, या सगळ्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. सरांकडनं या पद्धती सुद्धा जाणून घ्यायच्या आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पण ब्रेकवर जाता पुन्हा एकदा आमचा नंबर सांगतो. आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022-668-99263. तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. एक छोटासा ब्रेक घेऊन परत भेटूया. आज टॉक टाइम मध्ये आपण पावसाच्या पाण्याच्या नियोजनाबद्दल बोलतोय. डोंबिवलीवरनं सर फोन आलाय. भारत वावळ आपल्या बरोबर आहेत. विचारा भारत. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या मुंबई सारख्या शहरात पाण्याची टंचाई असताना पावसाळ्यामध्ये आपल्या सोसायटी टेरेसवर बरेचसे पाणी, चांगले पाणी सुद्धा जमिनीवर जाऊन वाया जात असते, आणि हेच पाणी बऱ्याच काही कारणासाठी आपण वापरू शकतो. अगदी. तर हे जे पावसाचे पाणी टेरेसवर पडते, संपूर्ण मुंबई शहरामध्ये असंख्य सोसायटी आहेत, तर हे पाणी आपण कशा प्रकारे साठवू शकतो? अगदी. आणि माझा प्रश्न असा पण आहे की हे पाणी आपण रिसायकल करून घरगुती कामासाठी वापरू शकतो का? धन्यवाद. अगदी, खूप चांगला प्रश्न विचारलाय. कारण का आपण ग्रामीण भागाबद्दल बोललो, पण शहरी भागात सुद्धा आपल्याला ही मोठ्या प्रमाणावर समस्या भेडसावते. आणि मुंबईसारखं शहर, पुण्यासारखं शहर, कसं रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं, कसं पाणी साठवायचं, आणि पुढचा त्यांचा प्रश्न होता रिसायकल करून घरातल्या वापरासाठी वापरू शकतो का? सुंदर. हा शहरवासियांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, मूलभूत प्रश्न आहे. आता बघितलं, शहरामध्ये बिल्डिंग एवढ्या दाटीवाटीने बसल्या असतात की जागेच्या क्षेत्रामध्ये 80% जवळ इमारत असते, म्हणजे 80% हे त्यातलं गच्ची असते. आता हे गच्ची जागा मोठी असल्यामुळे जास्त पाणी तिथे येतं. तर हे गच्चीवरचं पाणी हे पाईपाद्वारे खालती घेऊन हे एका टाकीत घेणं, पण त्याच्या आधी ते फिल्टर करणं, म्हणजे गच्चीवरती सुद्धा नाणी ट्रॅप, खालती गली ट्रॅप, त्याच्यामधनं 3 फिल्ट्रेशन जे आता मी म्हणालो ते घेऊन टाकीमध्ये घेता येतं, आणि हे टाकीमधलं पाणी आपण वापरू शकतो. पण सर, ही खर्चिक पद्धत आहे की हे सोपं आहे? सोपं आहे, खूप खर्च नाही. नाही. आणि खर्च कमी करण्यासाठी काय करायचं, तर हे पाणी आपण फ्लशिंगला तर वापरू शकतो. अगदी. शहरामध्ये आपली फायरची टँक असली तर मग डोमेस्टिक आणि मग फ्लशिंग असतं. बरोबर. ह्यातला फक्त फ्लशिंगला जर काही तुम्ही कनेक्शन दिलं आहे फिल्टर करून, तर 35% लागणारं पाणी फ्लशिंगचं ह्याच्यावर वापरू शकतो की, म्हणजे आपण बाकीचं 65% वाचवतो. ते पिण्यासाठी वापरता येईल किंवा आणखीन जनतेला वापरता येईल. बरोबर. म्हणजे हे तर डायरेक्ट तुमच्या आहे त्या फ्लशिंग टँकमध्ये सुद्धा वापरू शकतं. हा झाला एक उपयोग. नंबर 2, हे पाणी मग आता उरलेलं पाणी काय करायचं, जमिनीत मुरवायचं. त्यांनी आणखी शहरासाठी सुद्धा विचारलं. शहरामधनं हे पाणी का आता इमारतीमधनं ते जमिनीवरती येतं, जमिनीवरनं स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये जातं रस्त्यावरनं, आणि ते मग समुद्राकडे जातं. हे पाणी जिथे तिथे मुरवलं, स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये सुद्धा मुरवलं, किंवा मी ओव्हल मैदानामध्ये प्रयोग केला होता. ओव्हल मैदानामध्ये संपूर्ण पाणी मैदानावरचं बाहेर न जाऊ देता ते पाणी जमिनीत मुरवलं, आणि आज तिथे 8 विहिरी आहेत, आणि ओव्हल मैदानाला पाण्यासाठी एकही थेंब महानगरपालिकेनं घ्यावा लागत नाही. त्यामुळे काय होतंय, याच्यासाठी फिल्टर पाणी वाचलं गेलं. अगदी. अशी अनेक मैदानं अशा प्रकारे केलेली आहेत. हा शहरासाठी सगळ्यात चांगला उपाय राहील. अगदी. गडिंग्लज वरनं फोन आहे. अनिल कापसे आपल्यावर आहेत. विचारा अनिल.
नमस्ते सर. नमस्कार. मी गडिंगमधून बोलतोय. बोला. ग्रामीण भागात कसं आहे, एकाच असं ओळीने गल्ली वगैरे असतात, कौलारू घरं असतात. हम्म. त्या कौलारू घरावरती पाणी तिथून जे हे होतंय हा हा सांगा सांगा. त्या कौलारू घरावरती पाणी जे साठते ना हा ते त्याचा काय उपयोग करता येते? ठीक आहे. याचं खरं तर आपण उत्तर अगोदरच दिलेलं आहे की कौलारू घरांवरनं आपण काय करू शकतो. जे तुम्ही म्हटलात की ते सुद्धा आपण साठवून पन्हाळ्यामध्ये घेऊन शकतो. पन्हाळ्यामध्ये घेऊन मग आपण जिरवू. आता मी कोकणातला आहे. आमच्या इथे 4 महिने खूप जोरात पाऊस पडतो, पण यावेळी नद्या नाले सगळे गढूळ झालेले असतात. त्यामुळे हे पाणी न घेता आम्ही काय करतो, तर आमच्या घराच्या पन्हाळ्यावरनं एक पिंपामध्ये भरतो. त्यासाठी लावताना ते अगदी त्याच्यावरती कापड घालून कापडावरनं पाणी ते फिल्टर होऊनच आतमध्ये जातं आणि हे पाणी 4 महिने वापरतो. त्यामुळे उलट नदीवरती जायचा त्रास सुद्धा वाचतो. अगदी. पण सर तुम्ही इकडे काही काही गोष्टी आणून ठेवल्यात. मला सांगा यांचा वापर कसा करायचा, कारण आम्हाला माहित नाही की कुठे पाणी आहे आणि आम्हाला कळणार नाही की कुठे पाणी आहे. मग ते पाणी शोधायचं कसं, किंवा इकडे पाणी मुरू शकतं हे आम्ही कसं शोधायचं, याचा काय वापर आहे? पहिल्यांदाच मी हे टीव्हीवरती दाखवतोय. आता कोणाकडे आपल्याकडे हँगर असतो, लोखंडाचे बार असतात. हा प्लॅटिनम अलॉइड बार आहे. आता ह्याला म्हणतात डाउझिंग टेक्निक. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला तुमच्या जागेमध्ये पाणी आहे का, ते मुरवता येईल का, कुठे मुरवता येईल. तर जिथे पोकळी असते तिथे पाणी असे बेसिक असतं, तिथे तुम्ही पाणी मुरवू शकता. हे रॉड आहेत. हे मी आता तुमच्या स्टुडिओमध्ये बसलोय आणि इथे 1 फुटावरती समान. आता हे दोन्ही रॉडची हे लांब गेलेली आहेत, म्हणजे त्या ठिकाणी पाणी नाहीये. मी ज्यावेळी 360 कोणामध्ये हे मी फिरतो, हे आपोआप हे रॉड्स आहेत हे आता जवळ आले. म्हणजे आता बघा यात काही मी हालचाल नाही करत आहे आणि म्हणजे ह्या भागात पाणी आहे. असं आपण चौकोनी प्लॉटच्या 4 कोपऱ्यात जर का तुम्ही उभं राहिलात, ज्या ठिकाणी ह्याचे सगळे क्रॉसिंग जात असतील तिथे जर का मग तुम्ही इंजिनिअरिंग सर्वे केलात तर तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी पोकळी आहे आणि त्या ठिकाणी पाणी आहे आणि त्या पोकळीमध्ये पाणी मुरवू शकता. हा पाणी शोधण्यासाठी माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या किंवा दर्शकांना हे आहे की तुमच्या घरी असलेला हँगर तुमच्याकडे हे केलं. हे विचारतो, हे प्लॅटिनम रॉड सगळ्यांकडे असतील असं नाही, मग काय करायचं? याच्यात कॉपरचा आहे किंवा तुमच्याकडे हँगर असेल. हँगर यांनी सुद्धा मटेरियल कुठचंही असू देत, पण हे त्याचं उत्तर एकच असणार. हे बघा या इथे हे सुद्धा एकच तेच आलं. घरच्या हँगर पासून सुद्धा आम्हाला हे उपकरण तयार करता. तुम्हाला इंजिनियरची, मुणगेकरांची कुणाची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या जागेमध्ये कुठे पाणी मिळेल आणि कुठे मुरू शकाल हे तुम्हाला हे साधं किती सेकंद लागला तुम्हाला सांगताना 5 सेकंद पण नाही. अगदी. तेव्हा माझे अनेक शेतकरी बंधू आहेत की त्यांना माझ्याकडे येता येत नसेल तर तुम्ही हे असं शोधा ना. आणि या सोप्या पद्धती आहेत ज्यातून आपल्याला सुद्धा कळू शकतं की माझ्या शेतामध्ये, माझ्या जमिनीमध्ये कुठे नेमकं पाणी आहे. ही चर्चा अशी सुरू ठेवायची. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. पावसाच्या पाण्याच्या नियोजनाबद्दल आता आपण बोलतोय. सर फोन आलाय पुण्यावरनं. सुनील विचारे आपल्या बरोबर आहेत. विचारा सुनील. नमस्कार सर. माझी इंडस्ट्रियल शेड आहे आणि पावसाचं पाणी साठवणं कसं, आणि माझे 2 बोर आहेत तिथे, पण एक बोर आहे 350 फूट आणि एक आहे 250 फूट. पण ते आता शेवटचे 2 महिने पाणी नाही मिळत. त्याच्यासाठी बोरचं पाणी वाढवणं ह्याच्यासाठी काय आहे का? अगदी एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण शेती आणि उद्योग या दोघांसाठी खूप पाणी लागतं आणि उद्योग क्षेत्रासाठीचा हा प्रश्न. बरोबर आहे. अतिशय सोपा आहे तुमचा प्रश्न. अतिशय चांगला आहे, पण याला उपाय अतिशय सोपा आहे. शेड तुमचे आहे म्हणजे शेडची एरिया मोठा आहे. त्या एरियावर तुम्ही पदरातनं पाणी घेऊ शकता. हे पाणी प्लॉटच्या बाहेर जाण्याच्या ऐवजी बोरच्या भोवती तुम्ही एक रिंगवेल करा. रिंगवेल म्हणजे काय, प्रेशर वेल. जसं आपलं फिनाईल असतं, म्हणजे वरनं पाणी टाकलं तर राहतं आणि हळूहळू आतमध्ये जातं, तसं हे इंजेक्शनचाच प्रकार आहे. फनेल सारखं तुम्ही बनवा. इंजेक्शन म्हणजे काय, इंजेक्शन दिल्यानंतर तुम्हाला ते पाठीमागनं दट्ट्या दाबावा लागतो, म्हणजे मेकॅनिकल प्रेशर इंड्यूस करावं लागतं. तसं ह्याच्या तोंडावरती बोरवेलच्या वरती विंधण विहीर किंवा प्रेशर वेल अशी तयार करायची. म्हणजे RCCच्या रिंग्स टाकायच्या आणि त्या 10-12 फुटाची वेल तयार करायची. त्याच्यामधला फिल्ट्रेशन मीडिया टाकायचा. परत काय तर सँड, कोल आणि लाईम, आणि हे पाणी त्या पन्हाळ्याद्वारे त्या रिंगवेलच्या बाजूने सोडायचं. त्यायोगे ते फिल्टर होईल आणि ते त्या बोरवेलच्या तोंडावर साठेल आणि त्याच्या वजनाने 1 लिटर पाण्याचं वजन असतं 1 किलो. जर का 5 मीटर क्यूब असेल, 10 असेल तर ते 10 टन लोड. ते टन आतमध्ये गेल्यानंतर एक शंकू पाण्याचा तयार होतो जमिनीमध्ये, त्याला म्हणतात हायड्रोलिक कोन. आणि तुमचं हे संपूर्ण पाणी जे वाया जात असतं बाहेर, त्याच्यावर जे जमिनीमध्ये तुमची निसर्गाने केलेली टाकी आहे. अगदी करा ना.
आपल्याकडे वेळ अत्यंत थोडा आहे, पण जसं आता आपण एक तुमची पद्धत पाहिली, अजून कुठली एक पद्धत आहे जी जाता आता तुम्ही आम्हाला दाखवाल की कसं पाणी शोधायचं? आता ह्याच्यामध्ये अख्ख्या भारतभरात माझ्याकडे अनेक लोक मला कॉम्प्युटरद्वारे ईमेलद्वारे प्लान पाठवतात. आता हा जो प्लान आहे त्याच्यामध्ये कंट्रोल दाखवले आहेत. मी जर का ह्या प्लानवरती हा डाऊस धरला तर हा डाऊस बरोबर पाणी कुठे आहे ह्याचं मला लोकेशन दाखवतो. पण कुठल्याही प्रिंटआउटवर किंवा हो प्लॅनवर जरी अगदी धरला तरी अगदी ते अगदी दाखवतंय? अगदी अगदी. आणि हा मीच नव्हे, तुम्ही स्वतः सुद्धा हा प्रयोग करू शकता. ह्याच्यासाठी असाच लंबक पाहिजे असंही नाही, अगदी दगड बांधलात दोरीला. हे अतिशय जुनं शास्त्र आहे. तुम्ही DOWSING डाउजिंग तुम्ही गुगल वरती जर का टाकलात तर तुम्हाला ही माहिती मिळेल. आणि तुम्ही इंजिनियर तुम्हाला मिळेल नाही मिळेल माहित नाही, परंतु ह्या जोगे तुम्हाला एक डायरेक्शन मिळते की ह्या दिशेला पाणी आहे. आणि हे मी कुठल्याही आलेला प्लान माझ्याकडे माझ्या घरात बसून सांगतो की इथे ते पाणी आहे. आणि आजपर्यंत 99.99% ह्या गोष्टी खऱ्या झाल्या आहेत. म्हणजे या सायंटिफिक टेक्निक, पण scientific या आहे. सायंटिफिक टेक्निकचा सगळ्या टेक्निकचा जर एकत्रित वापर केला तर पावसाच्या पाण्याचं नियोजन जे आहे ते आपल्याला करता येऊ शकतं. आपली पाणी टंचाईची जी मोठी समस्या आहे त्यावर आपल्याला हे एक उत्तम उत्तर आहे. पण धन्यवाद सर, तुम्ही इकडे आलात आणि आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. पण आज यानंतर टॉक टाइम मध्ये सध्या इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.